घरात जुनी देवी देवतांची फोटो मूर्ती असेल तर त्याचं काय करावं? आता जर त्या फोटोचा विषय जर असेल तर फोटोसाठी आमच्या नाशिकमध्ये काही संस्थांद्वारे एक उपक्रम राबवला जातोय की जिथे ते जुने फोटो सगळे एकत्र करून घेतात, कोणत्याही मंदिरात ठेवलेली असली तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. त्यातील काच पुठ्ठा वगैरेचा व्यवस्थित विनियोग ते लोक करतात. त्याच प्रकारे जर तुम्ही नाशिकमध्ये नसाल किंवा बाजूला कुठे असाल तर 2-4-5 लोकांनी आपल्या शहरातली जबाबदारी घ्यावी. अशा सार्वजनिक ठिकाणी असलेले सगळे फोटो एकत्रित करावे. त्यापैकी असणारा पुठ्ठा कागद वगैरे जो आहे हा एका व्यवस्थित कपड्यात गुंडाळून त्याला तेलाने किंवा तुपाने आच्छादित करून त्याला अग्नीच्या स्वाधीन करावं. होय म्हणजे त्याला गावाच्या उत्तर दिशेला नेऊन त्याचा दहनविधी करावा आणि ती राख सगळी नदीत विसर्जित करावी. हेच कार्य खंडित झालेल्या लाकडी मूर्तींबरोबर करावे असं प्रतिष्ठा मौक्तिक नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. काच इत्यादी बाकीच्या ज्या गोष्टी आहे, प्रदूषण होणार नाही, नदीत त्रास होणार नाही, अशा प्रकारे त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. लक्षात ठेवा, कृत्रिम गोष्टी आणल्यामुळे नदीमध्ये अशुचिता, अपवित्रता किंवा मालिन्यता येते आहे. जर आपण शास्त्राने दिलेल्या नैसर्गिक प्रकारेच जर पूजा केली तर कुठेही प्रदूषण होण्याचं कारणच येणार नाही.